आज आमच्या गावामध्ये श्री सत्यनारायण महापूजा आहे. सर्व बसले हात फुलं व्हायला आमचे ग्रामस्थ कशी पूजेची सुरुवात केली आहे. आमची ज्योतिदेवी आहे. इकडे हार मला होत आहेत पुढं. अजून काय अजून हार परत 120 एवढं तिथे त्या ठिकाणी 120 तू बसायले. हे आमचे देशमुख आता आले. आलशी देशमुख सोडू नका. ही आमची शाळा आहे. सर्व ग्रामस्थ जमले. हे आमचे देशमुख सजवतो आम्ही. हजार पानं मोजायची आहेत. आमच्या महिला पूजेसाठी सर्व तयारी करते जेवणा बिवणाची. असू द्या, जोरदार तयारी. आमचा नळेगाव आमचा घर आहे. हा आमचा घर. हे आमच्या अशा लागलेल्या पताका. हिचं लग्न आहे, हिचा साखरपुडा आहे. ही बघता येते बघा, तिचं डबल लग्न आहे. अरे म्हटलं ही आहे काय. 3 दिवसांची असे फेकाची कळे ना लाख कुठली चोख्याची केली मग युक्ती नाम देवा. आई निवडून नेली चोख्याची समाधी बांधली त्या भक्ताची गौरवशाली महाराष्ट्राची. मंगळवेळ भूमी संतांची, मंगळवेळ भूमी संतांची. एक भक्तात श्यामलाय दीन होती प्रख्यात. नाश्त्याच्या प्लेट. हो जी, नाश्ता घ्या. नको शाबास घ्या. हो, बायकांना घेऊन जाते आता. आमच्याकडे सत्यनारायणची चालू झाली. प्रसाद चालू. कसं टाकायचं श्री गणेशाय नमः.
कथा एकदा नैमिषारण्ये जय शौनकालया चित्तप्रचोदया सर्वे सुतं पौराणिकं खलु जयोग्यो रसेन तपसा किंवा प्राप्यते वाञ्छितं फलं तत्सर्वं श्रोतुमिच्छामः कथयस्व महामुने श्री गणेशाय नमः. आता महापुण्य पर्वकाच्या श्री सत्यनारायण व्रतकथेचा अर्थ सांगतो. एकदा महायोगी नारद मुनींनी भगवान श्री महाविष्णूंना प्रश्न विचारलेला होता की मृत्यू लोकातील प्रत्येक लोक नाना प्रकारची दुःख भोगत आहेत, त्यांची दुःखे हरण करण्याचा उपाय मला सांगा. तेव्हा भगवंताने सांगितलं की सत्यनारायण नावाचे विष्णू सर्वांच्या इच्छा परिपूर्ण झालं तर सत्यनारायण भगवंत त्यामध्ये जर आपल्याला गव्हा करावा मिळाला नाही हो, चाय. तर त्याऐवजी तांदूळ करावा घ्यावा आणि साखर जर प्राप्त झाली नाही तर त्याऐवजी गुळ घ्यावा. पण या सर्व वस्तू सव्वाया प्रमाणाने एकत्र करून त्याचा केलेला शिऱ्याचा नैवेद्य सत्यनारायण भगवंतांची कथा श्रवण करावी, तीर्थप्रसाद भक्षण करावा, लागणारा दक्षिणा द्यावी. नृत्य गीते यांचा काही कार्यक्रम असेल तर तो रात्री करावा आणि सत्यनारायण दाखवावा. पूर्वी सांगितल्याप्रमाणे भक्तियुक्तांतकरणाने असं हे सत्यनारायण भगवंतांचं व्रत आचरण केले असताना मनुष्यांच्या सर्व मनोकामना परिपूर्ण होतात. कलियुगामध्ये सर्व जीवांना दुःख नाशनाचा हा एक सोपा उपाय कथन करण्यात आलेला आहे. इथे श्री स्कंद पुराणे वाखंडे सत्यनारायण व्रतकथायां प्रथमोऽध्याय. हरे नमः हरे नमः. श्री सत्यनारायण महाराज की जय. मंगलमूर्ती मोरया. आणि आता या आध्यात्मिक कारणावरती कृपा प्रसाद करावा. असं एकदा कोणी एकेकाळी जगतचालक भगवान श्री महाविष्णूंच्या मनामध्ये आलेलं आहे आणि म्हणून काय केलेलं आहे, एका वृद्ध अशा ब्राह्मणाचा वेश घेतलेला आहे आणि त्या काशी नगराच्या ब्राह्मणासमोर येऊन प्रश्न करीत झालेले आहेत की हे ब्राह्मणा का बरे फिरत असतोस, ते सर्व जाणून घेण्याची मला इच्छा आहे. तेव्हा सांग, या काशी नगराच्या ब्राह्मणाला हे माहिती नाहीये की आपल्या समोर उभा राहून आपल्याला जो प्रश्न करत असतात जगतचालक भगवान श्री महाविष्णू आहेत. पण समोरच्या ब्राह्मणाने आपल्याला काही प्रश्न विचारलेला आहे, त्याचं उत्तर द्यावं म्हणून सांगू लागलेलं आहे. बरोबर भिक्षा मागून कसा आपला उदरनिर्वाह उपजीविका करीत असतो. तेव्हा दारिद्र्य नाहीसे करण्याचा एखादा उपाय तुम्हाला माहिती असेल तर तो कृपा करून तुम्ही मला सांगा. असं या काशीनगराच्या ब्राह्मणांचं भाषण ऐकून वृद्ध ब्राह्मण भगवंताने दुःखापासून मुक्त होतो. ब्राह्मणाला पूजनाचे सर्व विधान सांगून सत्यनारायण भगवान अदृश्य झालेले आहेत आणि वृद्ध ब्राह्मणाने सांगितलेलं जे काही व्रत आहे ते मी अवश्य करीन असा ध्यास त्या गरीब ब्राह्मणाला लागलेला आहे. त्यामुळे त्याला रात्री दर्शी उठून मी आज सत्यनारायण भगवंतांचे पूजन करणार आहे. आता मनामध्ये निश्चय करून गावामध्ये भिक्षा वाढण्यासाठी गेलेला आहे. मनामध्ये चांगलं कार्य योजलेलं होतं आणि त्यामुळे भगवंतांनी सुद्धा आपला कृपा दृष्टीचा वरद असते. लग्न आहेच ना सुखहरिता दुःखहरिता
मोरया मोरया मी बाळता की जय सर्वामुखी जगदंबेका उदो उदो मंगलमूर्ती मोरया श्री सत्यनारायण महाराज की जय. चांगली रे जेवण महाप्रसाद आहे की जेवण सॉरी सत्यनारायणचा महाप्रसाद. सत्यनारायणची महाप्रसाद सुरुवात जेवायची. तुम्ही गोऱ्या गोऱ्या वाटतो काय ना आम्ही कसं काय एवढं कालं कालं हे बघा ह्या पुरी दिसतात गोऱ्या गोऱ्या वाटतं. साफ मस्त